नमातले कार्य तुम्हाला सकाळेला नमातले कार्य तुम्हाला सकाळेला माझ्या स्वप्नांना तुझ्याकडे सकाळेला माझ्या स्वप्नांना तुझ्याकडे सकाळेला आज का तुला माझे वडे रडू येते आज का तुला माझे वडे रडू येते तू चिते घरी अश्रू ढाळलेस का तेव्हा तू चिते घरी अश्रू ढाळलेस का तेव्हा आता हे तुझे मला वाचणे सुरू झाले आता हे तुझे मला वाचणे सुरू झाले एकही पान माझे मात्र तू चाललेस का तेव्हा एकही पान माझे मात्र तू चाललेस का तेव्हा बोलली मिठी माझी थोडा असते बोलली मिठी माझी थोडा असते तशाही त्या रात्री तुम्हाला कळलेस का तेव्हा तशाही तू त्या रात्री कळलेस का तेव्हा वाय कालच्या वसंताला तू ठेवतेस का नावे कालच्या वसंताला तू ठेवतेस का नावे वायदे तुलाचे तू पाळलेस का तेव्हा वायदे तुलाचे तू पाळलेस का तेव्हा सुंदीलास तू माझा शब्द ऐकांनी सुंदीलास तू माझा शब्द ऐकांनी ओठ माझे नेमके तू कळलेस का तेव्हा ओठ माझे नेमके तू कळलेस सालिंगा बोलतो इथं वेशांवर आहे खूप आवडते सुरेश यांची सालिंग सुरेश यांची वेशांवर आहे खूप आवडलेली मी ती कडे मिस करेन मला नीटशी आठवत नाही त्या कोवळ्या फुलाचा बाजार बांधला त्या कोवळ्या फुलाचा बाजार बांधला पैशाच भावनेचा व्यापार बांधला मी पैशाच भावनेचा व्यापार अरे भैया अनिल कांबळे ओके सॉरी सर मला ते सॉरी म्हणून पुन्हा त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी पैशात भावनेचा व्यापार पाहिला अंधार वेदनांनी आक्रंदित तरी अंधार वेदनांनी आक्रंदित तरी नजरेत वासनेचा शृंगार पाहिला थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो तो सूर्यही जरासा आचार तो सूर्यही जरासा आचार तुमच्या घराला चार भिंती माझ्या घराला पाच तुमच्या घराला चार भिंती माझ्या घराला पाच सभोवताली चार आणि त्याच्या माझ्यावरती माझ्यावरती कवी ममा सामान्यांची एक रचना सादर करते गर्दीत सांडलेली मी एक माळ आहे प्रत्येक जन्म माझा झाला गहाळ आहे मी एकटीच बसते माझ्याच सावलीला माझ्या सभोवती हा वैराण वाळ आहे विहिरीकडे कुणी या अजिबात येत नाही विहिरीकडे कुणी या अजिबात येत नाही बहुतेक साचलेला पाण्यात गाळ आहे माझा तिमिर कोणी उद्धारणार नाही माझा तिमिर कोणी उद्धारणार नाही येथील दैवतांना माझा विटाळ आहे पण आता परिस्थिती बदलली आहे म्हणून शेवटचा शेर 100 आता हिमालयावर ओतावरून पाणी आता हिमालयावर ओतावरून पाणी बर्फात पेटलेला आतून जाळ आहे आता हिमालयावर ओतावरून पाणी आता हिमालयावर ओतावरून पाणी बर्फात पेटलेला आतून जाळ एक दुसरी गझल सांगते मी मलाच सांग
वाऱ्याने हालत होतो हलताना फाटत होतो वाऱ्याने हालत होतो हलताना फाटत होतो मी दोन्हीवर स्वप्नांच्या भर उन्हात वाळत होतो मी रस्ता चुकलो तेव्हा आकाश उतरले खाली मी रस्ता चुकलो तेव्हा आकाश उतरले खाली ते मला म्हणाले दोस्ता मी तुलाच शोधतो साहित्य वाचनाला पात्रता लागते मला स्वतःच्या अनुभवातून सांगतो मी 2001 पासून महात्मा गांधींचं माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचायला घेतलं होतं किंमत 25 रुपये आणि माझ्या ऑफिसच्या टेबलवर ठेवायचं होते कारण वाचायचं होतं पुस्तक पहिले 2-3 पानं वाचण्यावर झोपत मी कधीही ते पुस्तक मग कोणी आलं भेटलं तर ते पुस्तक वाचलं छान नाही मी ते एकच पुस्तक सगळ्यांना फुकट दिलं असतं दुसरी कुठे नाही माझ्याकडे एक पुस्तक आहे तर तो वाचत होतो मग ते पुस्तक मी वाचलं कधी तब्बल 9 वर्ष 2009 आणि वाचलं सलग वाचलं आणि एका 4 ते 5 दिवसामध्ये ते पुस्तक वाचून काढलं सत्याचे प्रयोग इतकं डीपली वाचलं की त्या प्रत्येक प्रमाणावर अंडरलाईन्स आहे त्यानंतर ते इंग्लिश मध्ये वाचले आणि पुढे जाऊन महात्मा गांधींचे अनेक पुस्तकं मी घेत शुक्रवार वाचलं तर मग त्यावेळेस माझे जे लेखक मित्र होते किंवा त्या काळात महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं की एका विशिष्ट वयानंतर त्याच्या पात्रता लागते उगाच कोणतेही पुस्तक कोणतंही साहित्य कुणाचे वाचायचं काम हे काम आपलं अक्षय मानव करते की वाचनाची पात्रता लोकांमध्ये आहे आणि ती पात्रता आली की मग आपण समाजही बदलतो माणूसही बदलतो सगळं बदलतो आपण काही बदल बदलायला जायचं आपण फक्त पोषक वातावरण पोषक परिस्थिती एवढंच निर्माण करू शकतो आणि आपण आश्रय मानवाच्या माध्यमातून मला वाटतं पोषक वातावरण आणि पोषक परिस्थिती निर्माण करतो हे आपल्याला त्यातलं काय समाज बदल समाज हे करणे आपण नक्कीच काम नाही असं हे मत आहे माझं आणि सगळ्यात अगोदर जगाच्या पाठीवर कुठंच नाही ते एवढी वर्गवारी आपल्या भारतामध्ये आहे आपल्याकडं सगळ्याच त्याच्यामध्ये वर्गवारी आहे म्हणजे धर्मामध्ये वर्गवारी आहे साहित्यात वर्गवारी आहे जातीमध्ये वर्गवारी आहे किंवा बाहेरच्या साहित्यात अशा वर्ग मिळणार नाही दलित साहित्य स्त्री साहित्य स्त्रीवादी साहित्य अमुक साहित्य ब्राह्मण साहित्य मराठा साहित्य काय अनेक प्रकार अशी वर्गवारी माझ्या माहितीमध्ये तरी जगाच्या वर्ग जास्त कुठंच नाही जेवढी भारतामध्ये वर्गवारी आहे त्यामुळे हा वर्गवारीवर सुद्धा आपल्याला वर्ग आहे अशा अनेक गोष्टी आहेत अनेक परिस्थिती आहेत त्या सगळ्यात सारांश आणतो होतो की आपण फक्त परिस्थिती निर्माण चांगली करू शकतो आणि स्वतःला करू शकतो समाजाला नाही करू शकतो धन्यवाद साहित्यामध्ये रामायण आहे का नाही साहित्य जो त्यामध्ये हा संदर्भ देतो की रामायण किंवा त्या गोष्टीला खूप वादाचा आहे तर मी नाही म्हणू शकत नाही आहे म्हणू शकत नाही बघायला होतं बघायला होतं पण ते लिपीच आहे एक साहित्य आहे त्याच्यावर बघायला हरकत नाही राम होते की आपण बघायला जायचं ते साहित्य पण बघायला जायला हरकत नाही ते लिपीच आहे खूप चांगला आहे वाचायला पाहिजे पण राम होता की नव्हता सीता होती की नव्हती त्याच्यात पडायचं नाही साहित्य पण त्याच्यावर बघायचं आपण ज्ञानाधिष्ठान म्हटलं आणि मुलांनी शिकलं पाहिजे तर या अनुषंगाने ज्या काही आपण बघला म्हणजे असं म्हटलं जातं की साहित्य आणि संगीत गीत जे आहे ते बालपणापासून मुलांच्या कानावर पडते मग अंगाईच्या माध्यमातून असू दे किंवा एक गोट्यामध्ये कविता प्रत्येक मुलांना ऐकलेली आहे तर याचा त्या शिक्षणाचा त्या मुलाच्या शिकण्यामध्ये काही उपयोग होऊ शकतो का की आणि तो वेगळ्या पद्धतीनं त्याचं एकूण व्यक्तिमत्व घडण्यासाठी काही उपयोग होतो का आपण शिक्षणाच्या माध्यमातून त्याचा काय होतो का माहिती प्रश्न समजला नाही म्हणजे कधी लहानपणी ज्या वेळेला बाळ 3 वर्षाचा असतं तेव्हा काही गाणी संगीत ऐकायला म्हणताय तुम्ही का नंतर संगीत एकूण ज्या वेळेला अंगाई गीत म्हणून ते ऐकायला आपल्याला द्यायला आणि अंगाई ऐकली की तो मुलगा झोपायला मग त्याचा त्या वेळेपासून मेंदू हा तुम्ही म्हटला एक अवयव आहे आणि तो प्रत्येक गोष्ट कॅप्चर करायला लागला
तर त्या वयापासून साहित्याची नाळ, त्या गीताची नाळ अशी जोडत तो काही शिकत जात होता काय त्याच्या ज्ञानदर्शनावर हे वेदशास्त्रावर आधारित मानलं जातं. वेदशास्त्रानुसार मग जे काही संगीत असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करून जे काही त्याचे ज्ञान मिळेल, त्याची माहिती मिळेल, ज्ञान विषय जे मिळेल अनुभव येतील आणि तो स्वतः काही ऍक्टिव्हिटी करून कृती करेल तर ते नक्कीच त्याला त्याच्या शिकण्यासाठी म्हणून पूरक असतं असं म्हणतात. याला भरपूर असे ऍस्पेक्ट्स आहेत, जसं की भावनिक नातं एक तयार होणं गरजेचं असतं. जसं की अंगाई तुम्ही म्हणताय म्हणू की एक भावनिक अटॅचमेंट तयार होणं आणि शिक्षकांनी सुद्धा वर्गामध्ये सरांनी सांगितलं की वातावरण तयार करणं. तर हे वातावरण म्हणजे काय, जसं घरामध्ये आई आणि मुलाचं एक विश्वासाचं नातं तयार झालेलं असतं किंवा एक विश्वास असतो, भावनिक सुरक्षितता असते. ती भावनिक सुरक्षितता शाळेमध्ये सुद्धा देणं आणि त्या पद्धतीने एक वातावरण तयार करणं जास्त गरजेचं असेल. त्याच्यासाठी संगीत असेल, नृत्य असेल, आणखी काही वेगवेगळे मनोरंजनाची साधनं असतात ती आपण चांगल्या पद्धतीने वापरतो. सरांनी आपल्याला सांगितलं की अंगाई गीतला पुढे त्याच्या आयुष्य काढण्याच्या दृष्टीने उपयोग होतो का, तर नक्कीच होतो उपयोग. कारण कल्पना करा, आता आपला एक भारत देश आहे, तिथे अंगाई लहानपणी त्या मुलाला किंवा मुलीला ऐकवली जाते आणि पाश्चात्य देशामध्ये जर समजा त्यांच्या पद्धतीने एक वेगळं संगीत ऐकवलं गेलं त्या मुलाला की जे कर्णकर्कश असतं तर नक्कीच त्याचा उलटा परिणाम त्या मुलावर होईल. पण हे अंगाई गीत जे आहे ते त्या मुलाला ऐकवलं जातं, त्याचं नक्कीच त्याच्यावर दीर्घ परिणाम होतो, त्याच्या मेंदूत ते झिरपत जातं. जसं तुम्ही मुलाला द्या तशा पद्धतीने तो रिॲक्ट होत असतो. असं म्हणतात की जेव्हा एखादी स्त्री ही बरोबर असते तर त्यावेळेला तिला चांगल्या गोष्टी तिच्या अवतीभोवती असाव्यात असं का म्हणतात, तर त्याचा नक्की इम्पॅक्ट काहीतरी तिच्या गर्भावर होत असतो यावरती माझा विश्वास आहे आणि त्या पद्धतीनेच पण ते जन्माला येऊ शकतं. अर्थात हे असंच व्हायला पाहिजे प्रत्येक बाबतीत असं नाही. त्यावेळेला असंही येऊ शकतं की एखादी बाई बरोबर असेल आणि तिच्या घरात प्रचंड तणाव असतो पण तरी सुद्धा ते मूल चांगलं होतं असंही होऊ शकतं. पण अपवादात्मक परिस्थिती होईल, पण शक्यतो म्हणजे असा शक्यतो सगळ्या मातांची इच्छा किंवा त्यांच्या आज्यांची इच्छा असते की मुलगा किंवा मुलगी चांगली व्हावी, त्यासाठी चांगलंच वातावरण ते देत असतात आणि ते खरोखर आवश्यक आहे. म्हणजे नुसतं वातावरण नाही तर त्या मुलीला चांगला आहार दिला जातो, तिच्याकडे अमन और चैन मेरे मुल्क में अब कहाँ मिलते हैं, अमन और चैन मेरे मुल्क में अब कहाँ मिलते हैं, आंसू लहू और हथियार यहाँ बिन मांगे ही मिलते हैं। भुला दी जाती है अक्सर इंसान की इंसानियत, भुला दी जाती है अक्सर इंसान की इंसानियत, जब त्योहारों में यहाँ रंगों में लहू मिलते हैं। वक्त है नया मगर फिर वही किरदार है, वक्त है नया मगर फिर वही किरदार है, जहाँ के इस रंगे मंच पर किसका अधिकार है। फिर उठ जाएगा पर्दा और शुरू होगा नया दौर, फिर उठ जाएगा पर्दा और शुरू होगा नया दौर, मगर इस बार होगी जंग इंसान की इंसानियत की ओर। नफरत भरी उन राहों पर बस चले जा रहा था, नफरत भरी उन राहों पर बस चले जा रहा था, क्यों खामखा अपनी ही जिंदगी से लड़े जा रहा था। जीतना था या हारना था किसी से मुझे जिंदगी, जीतना था या फिर हारना था किसी से मुझे जिंदगी, तू ही बता वो मासूम किस मजहब की ओर जा रहा था। या मेरे मौला, या मेरे मौला ये तेरा कैसा इंसाफ, या मेरे मौला ये तेरा कैसा इंसाफ है, मासूम यहाँ तंग और हैवानियत बेहिसाब है। कहते हैं मारने वाले से बचाने वाला होता है, कहते हैं मारने वाले से बचाने वाला होता है बड़ा, पर तू ही बता है जिंदगी कैसे लड़ूं, पर तू ही बता है जिंदगी कैसे लड़ूं, जब मेरा खुदा ही मुझसे रूठ कर खड़ा।
आसान नहीं जिंदगी तुझसे यूं लड़ पाना, आसान नहीं जिंदगी तुझसे यूं लड़ पाना, मुश्किल होता है बहुत खुद के गुरूर का जब हरा पाना। मेरे ये मुल्क में आज एक ऐसी तन्हाई है, मेरे ये मुल्क में आज कैसी तन्हाई है, गौर से सुन पटाखों का शोर नहीं वो बेबस बच्चे की तन्हाई है। क्या बात यानंतर योजना त्याचा आपल्या समोर आपल्या विद्यार्थी होत आहे नाशिकहून आलेला योजना त्याचा जोरात टाळ्यांनी स्वागत करायचं आहे। हिंदी कविताएं वो भी क्या दिन है, वो भी क्या दिन है, आंगन था ऊपर खुला आसमान, वो भी क्या दिन है, आंगन था ऊपर खुला आसमान, चांद था जो हमारा था, चांद था जो हमारा था, चांदनी थी जो सिर्फ कभी सिर्फ मेरी या तुम्हारी थी। चांद था जो हमारा था, चांदनी थी जो कभी सिर्फ मेरी या तुम्हारी थी, या फिर सारी की सारी हमारी थी, या फिर सारी की सारी हमारी थी। कभी लड़ते थे किसी बेल पे लगे फूलों के लिए, कभी लड़ते थे किसी बेल पे लगे फूलों के लिए, कभी माँ की मार पड़ती थी याद नहीं, कभी माँ की मार पड़ती थी याद नहीं, वो मेरी थी या तुम्हारी थी। रजाई में डूब के सो जाते थे डर के, रजाई में डूब के सो जाते थे डर के, खाटे अलग अलग थी मगर, खाटे अलग अलग थी मगर, दिल तो हमारे एक थे, नहीं पता था तुम किस जात के और हम किस जात के। नानी तुम्हारी कहानियां सुनाती, नानी तुम्हारी कहानियां सुनाती, गोद में सर रखे तुम बड़े इतराते, गोद में सर रखे तुम बड़े इतराते, गोद तुम्हारी पर कहानियां तो हमारी थी। नीम की छांव और डाली से बंधे झूले थे, नीम की छांव और डाली से बंधे झूले थे, कभी साथ झूला लेते तो कभी झगड़ते थे, कभी साथ झूला लेते तो कभी झगड़ते थे, पर झूला जितना ऊंचा उठता आगे छूना तो उसे आसमान ही था, पर झूला जितना ऊंचा उठता आगे छूना तो उसे आसमान ही था। जो जितना तुम्हारा उतना ही मेरा था, जो जितना तुम्हारा उतना ही मेरा था, आसमान भी वही है वो चांद वो तारे भी वही है, आसमान भी वही है वो चांद वो तारे भी वही है। फिर क्या हुआ हमें, फिर क्या हुआ हमें जो हम मेरा तेरा करके नहीं सकते, जो क्या हुआ हमें जो हम मेरा तेरा करके नहीं सकते। क्या ये आसमान, ये धरती, ये चांद, ये सितारे, ये धूप, ये छाँव, ये समंदर, ये नदियाँ बांट सकेंगे हम? क्या ये आसमान, ये धरती, ये चांद, ये सितारे, ये धूप, ये छाँव, ये समंदर, ये नदियाँ बांट सकेंगे हम? फिर क्यों इंसानों को बांट रहे हैं हम, फिर क्यों इंसानों को बांट रहे हैं हम? थैंक यू। गवर्नमेंट ब्रांच होते आयुष्याचा ड्रॉवर म्हणून अपडेट्स बघावे म्हटलं जरा, आयुष्याचा ड्रॉवर म्हणून अपडेट्स बघावे म्हटलं जरा, कधीच आवडलं नाहीये कचरा साठवून ठेवलाय बघा, कधीच आवडलंच नाहीये कचरा साठवून ठेवलाय बघा। आवरूनच घ्यावा, सावरूनच यावे, आवरूनच घ्यावा, सावरूनच यावे, नात्यांचा परामर्श घ्यावा जरा, नात्यांचा परामर्श घ्यावा जरा, खूप भरभरून मिळेल
परतून येणार नाही कधीच. त्या क्षणाचा विशेष सारा, त्या क्षणाचा विशेष सारा. का आता हा उगाच पसारा, का आता हा उगाच पसारा. काही ऋण कधी फेडताच येत नाही, काही ऋण कधी फेडताच येत नाही. दिलेलंही कधी परत घेता येत नाही. हळवीपणाचं जरा तेवढं बघायला हवंय, हळवीपणाचं जरा तेवढं बघायला हवंय. अश्रूमध्ये कमीत कमी कोणी आपल्या हात धुवायला नकोय, अश्रूमध्ये कमीत कमी कोणी आपल्या हात धुवायला नकोय. तिसरी म्हणायचं थोडंसं इतरांना रमणजीची त्यांच्याकडे शिकतो ते रमणजी यांची कविता. मनासारखे सारे काही जीवनात घडते, मनासारखे सारे काही जीवनात घडते का. फुले निखळून पडली कधी झाड सारखे बनते. भोगावे लागते सगळा जे जे येते वाट्याला, भोगावे लागते सगळा जे जे येते वाट्याला. गुलाब गोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका, काटे देते म्हणून लतिका. मातीवरती चिडते का मनासारखे सारे काही जीवनात तयार करते का. वसंत येतो निघून जातो, वसंत येतो निघून जातो. ग्रीष्म काळको धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू जैसे यौवन रंगीला. देहगळाला म्हणून धरणी एक सारखे रडते का मनासारखे सारे काही जीवनात तयार करते का. रोज नभाचे रंग बदलते. फार किती सुंदर भावार्थ आहे. रोज नभाचे रंग बदलती खन दाटून येतात तरी. निराश आशा रोज नव्याने नक्षत्रे नेतात घरी. औसेला पाहून पौर्णिमा, औसेला पाहून पौर्णिमा. नभात ऋतूनी बसते का मनासारखे सारे काही जीवनात तयार करते. या कवितेत मला आवडलेला शेवटचा एक सांगा आपल्या सर्वांसाठी. सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. संकटात संदेया मिळाले आयुष्याचा त्याग नको. पहा, सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. संकटात संदेया मिळाले आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन, बहुमोलाचे जीवन वेगळ्या गुणाचे भोगणी करते का मनासारखे सारे काही जीवनात तयार करते का मनासारखे सारे काही जीवनात. धन्यवाद. हेलो, आवाज येतो? दोन-तीन आणणार आहे. ठीक आहे. इंग्लिश नको बरं, मराठी आहे. स्वर्गाशिवाय माझा अंत झाल्यावरती, माझा अंत झाल्यावरती नका हो फुले पायावरती. अरे माझ्यात देव अवतरणार नाही, माणूस आहे मी, दगड मुळीच पडणार नाही. अरे नका गाऊ माझे गोडवे, त्याची आस माझ्यात उरली. अरे नका गाऊ माझे गोडवे, त्याची आस माझ्यात उरली. अरे काळाला पडली शेकडो भोगे, तुमच्याच नजरेपेक्षा ठरली. नका लावू हात मजला, नका लावू हात मजला. तप्त असेल मृत्यू नंतरी शरीर. नका लावू हात मजला, तप्त असेल मृत्यू नंतरी शरीर. नका देऊ अग्नी लगेच तयाला, ते असेल तिच्या अंतिम स्पर्शास हरेर. नका करू कोणतीही प्रार्थना, जिवंतपणे भोगला देण्याचा अर्थ ना. नका करू कोणतीही प्रार्थना, जिवंतपणे भोगला देण्याचा अर्थ ना. कारण दगडात शोधला तुम्ही देवपणा आणि झाले माणसातले माणुसकी साधना. नको दत्ताय सोन्याचा मणी, नको दत्ताय सोन्याचा मणी. भाकरीची किंमत त्याच्या समोर नव्हती कोणी. अरे माझ्या मुखात गंगाजल सोडू नका, अरे साधच पाणी पितो मी, माझी सवय मोडू नका. अरे जेव्हा करा दिनधरणाचा विधी, अरे जेव्हा करा दिनधरणाचा विधी, ज्ञानदानाचा विधी चुकवू नका. अरे शरीर
पंचतत्वात गेले होते त्याला स्वर्गाची वारी म्हणू नका, त्याला स्वर्गाची वारी. सगळे जण म्हणजे ऑर्डर किलिंग वगैरे चालू आहे सगळीकडे, म्हणजे असं म्हणजे सायलेंट नंतर झालंय, जास्त लोकांना वाटायला. आता ऑर्डर किलिंग व्हायला लागलाय, म्हणजे त्याच्यावरती जेव्हा पाठ दिसेल प्रेम करतो तिच्या आईबाबांनी तुरुंगात जावं आणि मी त्याला फास लागावा किंवा माझा जीव जावा, तिच्यावरती प्रेम करतो तिचा जीव जावा, त्याच्यापेक्षा मीच जीव देतो. पण मी जीव द्यायला चाललोय, पण माझं खरं प्रेम आहे तिच्यावरती आणि मी काय होऊन चाललोय तर त्या कवितेमधून बोलण्याचा प्रयत्न आहे. मृत्यू सकवटाळण्याचा आलो मी, मृत्यू सकवटाळण्याचा आलो मी, जीवन गीत चालू असताना ना होतो दुर्बल ना राक्षस मी, का थुकलून येते शिकवून हात करताना. अरे असाध्य नव्हते काही समजला, अमानुष खेळ आहे देवाचा. असाध्य नव्हते काही समजला, अमानुष खेळ आहे देवाचा. सुखाचे नंदनवन फुलवावे प्रत्येक क्षणाला, ध्यास होता माणसाच्या वैष्णवाचा. मिळालेले आयुष्य कधी ना लाथाडले, अरे मिळालेले आयुष्य कधी ना लाथाडले, जाणतो अर्थ मनुष्य धर्माचा. दुःखाच्या डोंगरांना एका क्षणात उद्ध्वस्त केले आणि सुखाच्या एका क्षणात केला प्रवास शतकांचा. माझ्या भक्तीच होती आणि आहे अजूनही, माझ्या भक्तीच होती आणि आहे अजूनही, पण काळ बनला शाप वियोगाचा. ना लाभो स्वर्ग ना मिळो नरकही, आवडेल आता फक्त अतृप्ततेचा. थँक्यू सो मच. माझं विजय लोकमान्य, मी कवी अजिबातच नाहीये, पण तरी पण इतर कवीच्या मी 25 कविता आता बोलणार आहे. जसे पहिली विसरता येत नाही, अरुण म्हात्रे यांची कविता आहे. विसरता येत नाही असे नसतेच काही, विसरता येत नाही असे नसतेच काही, मनाला सांगणारी नवी मिळतेच शाही. चुकांना टाळताना किती केली हुशारी, चुकांना टाळताना किती केली हुशारी, नवे दिसताच कोणी पुन्हा जुळतेच काय. तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो, तिला राणी म्हणालो, तिला देवी म्हणालो, किती म्हटलं तरी जरा उरतेच काय. मानतो कागदाला, मानतो लेखणीला, मानतो कागदाला, मानतो लेखणीला, गणेश शब्दात अंतिम असे नसतेच काय. गणेश शब्दात अंतिम असे नसतेच. हे जे काही सादर करतो त्या कवितेचं नाव आहे कणा. आणि कणा ही कुणाची कविता आहे हे सांगायला कुणाची म्हणजे गरज नाही, असं प्रसिद्ध नाव आहे. पण ही कणा कविता माझी आहे आणि ते मीच केलेली आहे. कणात्मक आहे. ओळखत का मला गटाला पडला कोणी, ओळखत का मला गटाला पडला कोणी, कपडे होते फाटलेले नाकात तोडला गटारीचे पाणी. मोडून पडला संसार तरी मोडला नाही मणका, मोडून पडला संसार तरी मोडला नाही मणका. देशी गावठी रम पिऊन नुसतं कोंबडत राहा, दारूची नशा अनुभवतो आहे, दारूची नशा अनुभवतो आहे, चिखल गावात लोळतो आहे. होते नव्हते घरातले वस्तू दारू पाणी बिघडलो आहे, होते नव्हते घरातले वस्तू दारू पाणी बिघडलो आहे. प्रसाद म्हणून खिशामध्ये गोडी तंबाखू राहिली आहे. कारभारीला संजय घेऊन, कारभारीला संजय घेऊन भिकार जेणे जगतो आहे. दारूसाठी रोज पैशासाठी आणून बसतो आहे. मोडून पडला संसार तरी मोडी नाही सवय,
मोडून पडला संसार तरी मोडली नाही सवय, दररोज काही करू किंवा अर्धा वेगळा हवे. मोडून पडला संसार केव्हाच, मोडून पडला संसार केव्हाच, मोडला नाही माज. टीव्हीवर लाटा भोक्या मार नुसतं टी म्हणा. त्याने खूप सुंदर हृदय करून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला, पण त्याला हँडल बनवलं नाही. कोणीतरी विचारले, अरे याला हँडल का बनवलं नाही? तेव्हा त्या कलाकाराला मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले, हृदयाचे दरवाजे आतून उघडतात, बाहेरून नाही. आपल्याला देता येते, आपल्याला या सगळ्यांनी एकत्र केलेला आहे असं आपले डॉक्टर सूरज चौगुले सर यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी आपली या ठिकाणी 2 कविता सादर कराव्या. डॉक्टर सूरज चौगुले जोरात. मगाशी जो विषय झाला आपला की आई वडिलांच्या मृत्यूनंतर बऱ्याच घरांमध्ये वाट बघायला लागते त्या सणाला, या आशयाची कविता. आणि आपली इच्छा असो नसो परंतु आई वडिलांच्या जवळ थांबता येत नाही अशा मुलांची ती व्यथा या अर्थाने. जग जवळ आलं म्हणून आई तुझी नाळ तोडून शहराच्या मातीत रुजलो. जग जवळ आलं म्हणून आई तुझी नाळ तोडून शहराच्या मातीत रुजलो. 4 चाकी फिरण्यासाठी संगमरवरी घरासाठी शहराशी जुजलो. शहराचं सारं सारं शहर पण आई माझ्या घरात आलं. शहराचं सारं सारं शहर पण आई माझ्या घरात आलं. पण याच शहरानं मला तुझ्यापासून पोरकं केलं. आज ही आई जेव्हा मी शहरासाठी निघतो तेव्हा तुझ्या डोळ्यात उभं राहतं पाणी. आज ही आई जेव्हा मी शहरासाठी निघतो तेव्हा तुझ्या डोळ्यात उभं राहतं पाणी आणि माझ्याही पायात अडखळतात तुझीच अंगाई गाणी. शहराची भेट म्हणून मी तुझ्या सुरतुकल्या डोळ्यांना पाठवतो चष्मा. शहराची भेट म्हणून मी तुझ्या सुरतुकल्या डोळ्यांना पाठवतो चष्मा. आणि बाबांसाठी आधार काठी मी पाठवलेल्या चष्म्यातून पाहत तू मलाच म्हणतेस पोरा चष्माच नाही लागत तुला डोळ्यात पाहण्यासाठी. पोरा चष्माच नाही लागत तुला डोळ्यात पाहण्यासाठी. आणि म्हातारपणात पोरच असतं बापाची आधार काठी. शहराकडे लागलेल्या तुझ्या नजरेला पाहत शेजारची काकू तुला हिणवते. शहराकडे लागलेल्या तुझ्या नजरेला पाहत शेजारची काकू तुला हिणवते. आणि त्याच स्वरात आपल्या मुलाला विनवते पोरा माय माती सोडून शहरात राहायला जाऊ नको. पोरा माय माती सोडून शहरात राहायला जाऊ नको. किमान माझ्या सरणाला वाट पाहायला लावू नको. किमान माझ्या सरणाला.
आणखी एक कविता ग्रामीण भागातला टच असलेली एक कविता की आम्ही बघतो अलीकडं बरं सर की गावामध्ये लग्न झाली 2 भावांची की एका घराची 2 घरं होतात, शेतांच्या वाटण्या झाल्या, जमिनीच्या वाटण्या झाल्या, अन्नांच्या वाटण्या झाल्या की इतकंच काय आमच्या भागांमध्ये आई वडिलांना पण आता वाटून घेतलेलं आहे. 2 भाऊ जर असतील तर थोरल्याकडं वडील असतात आणि धाकल्याकडं आई असते. दोघांपैकी आई वडिलांपैकी एखाद्याचा मृत्यू झाला तर मग एका पाडव्यापासून दुसऱ्या पाडव्यापर्यंत एकानं सांभाळायची आणि या पाडव्यापासून त्या पाडव्यापर्यंत दुसऱ्यानं सांभाळायची अशी अवस्था ग्रामीण भागात झाली. वाटणी जेव्हापासून आली त्यावेळेपासून. माझा एक मित्र सांगोला वाडेगावला तिथं राहतो. सहज एक दिवस तिकडे जाण्याचा योग आला तर एक मावशी तिथं बाहेरच्या बाजूला त्या मित्राची आई बसलेली होती. मी म्हणलं मावशी कसं काय चाललंय तुझं? तर म्हणली कशाचं लेका काय चाललंय? म्हणली थोरला व्हायला राहिलाय, धाकला व्हायला राहिलाय आणि घराच्या वाटण्या झाल्या, जमिनीच्या वाटण्या झाल्या, सगळं वाटून घेतलंय म्हणली आणि थोरल्याकडे म्हातारा आहे, मी धाकल्याकडे आहे. म्हटलं जाऊ दे असू दे म्हटलं, हे सगळीकडे चाललंय, तुझं काय चाललंय म्हटलं? कशाचं काय चाललंय म्हणले? डोळ्यात मोतीबिंदू पडलंय आणि डोळ्याचं ऑपरेशन कुणी करायचं अजून ठरलेलं. मी त्याच वेळेला म्हटलं मावशी तुला दिसत नाही तेच बरं आहे म्हटलं, काय बघणार होतस? आणि मग त्यावर लिहिलेली कविता, कवितेचं नाव वाटणी. बरं झालं आई तुझ्या मोतीदार डोळ्यात मोतीबिंदू पडलं, बरं झालं आई तुझ्या मोतीदार डोळ्यात मोतीबिंदू पडलं आणि लुकलुक त्या कानांना बहिरपण जडलं, कारण कालच दादाच्या धीराचा बांध फुटला आणि अचानक तो घराच्या वाटणीला तुटला. आकाडीतल्या बकऱ्याचं करावं वाट तसं बाप रूपी काळीच थोरल्याकडं. आकाडी माहितीये ना? आकाडीतल्या बकऱ्याचं करावं वाट तसं बाप रूपी काळीच थोरल्याकडं आणि आईचं धड धडू त्यासह धाकल्याकडं. मला खांद्यावर घेऊन मिरवणारा माझा दादा, मला खांद्यावर घेऊन मिरवणारा माझा दादा, आई आज खांद्यावर कुऱ्हाड घेऊन फिरतोय आणि मी सुद्धा तुझ्या काळ्या शार पदरात नमरी दगड रोवतोय. वाटणीचं भयान भूत माझ्या काळजात लागले दाटू, वाटणीचं भयान भूत माझ्या काळजात लागले दाटू आणि अंगणात पडणाऱ्या चांदण्याला आई कसं ग मी वाटू. मी घेतला काऊचा घास चिऊचा घास दादाला, मी घेतला काऊचा घास चिऊचा घास दादाला, आडं उमरं वाटून सारं बांध घातला वादाला. तुझ्या मोतीबिंदू डोळ्यांचं अजून काही ठरलं नाही, तुझ्या मोतीबिंदू डोळ्यांचं अजून काही ठरलं नाही. पण खरं सांगतो आई तुला, डोळं उघडून बघण्यासारखं आता काही उरलं नाही. डोळं उघडून बघण्यासारखं. आपलं साहित्य संमेलन आहे, आपण म्हणजे त्याच्यासाठीच आहे. आपण किस्सा सांगूया, कविता म्हणूया, गाणी अभिनय वगैरे अभिनयात नाहीये का? ते असं आहे, तू कलम वाकडीची पाच कशी दिल्यात जळावी बंद भाषा या हृदयालाही कळते आपल्या डोळ्याची भाषा. प्रेम म्हणजे काय असतं हे आपल्या शाळेत अंदाजातून आपल्याला ऐकवलेलं आहे. यानंतर मी खास आपल्या संमेलनाला सांगून आलेले सुनील जोरदार यांना आमंत्रित करतोय. त्यांनी आपल्या कवितेला आपल्या मंत्रमुग्धावर टाळ्या वाजवायच्या. खूप समाधान वाटतं. वेगळ्या विचाराची, वेगळ्या प्रगल्भतेची माणसं समोर आहे. गर्दी नसली तरी गर्दी आणि ती अगदी टाळ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं कधी अजून मोबाईलमध्ये बघत आवडलं तर कानावरून लगेच वावरून पुन्हा व्हॉट्सअपच्या माणसं खूप समाधान वाटलं. ज्यांनी जाणीवपूर्वक या शब्दात आणलं ते सन्माननीय आदरणीय चौगुले सर आणि आताच ज्यांनी गझल सादर केली, शाहिरी अंदाज सादर केला. एक मराठीतली 4 ओळीची गझल तुम्हाला ऐकवतो. मुकुंद राजमुखे नावाचे अंबाजोगाईचे कवी, अप्रतिम गझल त्यांची. हे सगळं कशासाठी आहे, कशा पद्धतीने आहे या संदर्भातली कविता की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, जरी जाचला काळचा पावसा, जरी जाचला काळचा पावसा, तू धीराने इथे नांदले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, घर होणार नाही मूक पुन्हा, घर
मूग पुन्हा तू मला मी तुला भांडले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. आणि आपण या सगळे या अक्षराच्या दुनियेत कशासाठी आहोत त्या संदर्भातला या गझलमधला शेवटचा ज्या या ओळीमुळे नांदेड विद्यापीठाच्या MA च्या अभ्यासक्रमात ही गझल लावलेली होती. शेवटचा शेर असा यातला, लोक येतील धावून शब्दांवरी, लोक येतील धावून शब्दांवरी, आपले वागणे चांगले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे जाळले पाहिजे. आहे चांगला आहे काय चांगलं म्हणतोय तर पुन्हा संधी द्या पुन्हा कविता असे कवितेचं नाव माय. मी सुनील गवंझाळ सांगोल्यावर आदरणीय चौगुले सरांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलो. डायरेक्ट इस्लामपूरमध्ये आलो लगेच इकडंच आलो आणि एक समाधानाची गोष्ट अशी वाटली इथं आल्यानंतर की कुणीतरी पुढे येऊन म्हणतोय आणि त्याला पाठीमागून दाद देत आहे. खरं तर हल्ली दाद देणं खूप अवघड गोष्ट आहे. परवा बायकोला म्हणलं कविता लिहिली सांगते का काय म्हणली असेल विचार पोरगी रडतात तिला म्हणजे अशा सगळ्या ही आपली मराठी भाषा की प्रचंड विद्वत्ता आहे मराठी भाषेमध्ये. आजोबांना माहिती आहे त म्हणलं की आपल्याला ताप होतं आता त म्हणलं की तंत्रज्ञान आहे आणि या सगळ्या गोष्टी. अगदी मागच्याच महिन्याचा एक किस्सा असा घडला. दूध चालू होतं पळत जाऊन मी बंद केलं. सामान्य नवरे तसेच करतात पळत जाऊन दूध बंद करतात. दूध बंद केलं आणि बायकोला फक्त एकच वाक्य म्हणलं तुला काय कळतं तुला काय कळतं. तिनं काय रिप्लाय दिला असेल मला तेव्हा कळालं. मी 5 मिनिटं खाली बसलो आणि मग मराठीला लोटांगण घातलं. मला कळालं की मराठी किती श्रीमंत आहे. मी बायकोला फक्त एकच म्हणलो तुला काय कळतं का. तिनं वाक्य मला काय टाकलं असेल पाठीमागून लगेच कळत असते तरी इथं आली असते. मी ज्या भागात वाढलो ज्या परिस्थितीत घडलो त्या परिस्थितीची कविता तुमच्या पुढे ठेवतोय. कविता अशी, कधी उन्हात भेटावं कधी उरात पेटावं कधी उन्हात भेटावं कधी उरात पेटावं पीठ देणाऱ्या जात्याचं गाणं गळ्यात फुटावं गाणं गळ्यात फुटावं. माय सावलीचं झाड बाप जगण्याचा धीर माय सावलीचं झाड बाप जगण्याचा धीर उसवत्या अंगाला रे झोंबे कर्जाचं वार पाचोट्याच्या जखमा किती लपवाव्या बाण पाचोट्याच्या जखमा किती लपवाव्या बाण माय रिकाम्याच पोटी घेती जेवल्याची आण माय रिकाम्याच पोटी घेती जेवल्याची आण दंड घालून साडीला दंड घालून साडीला तीन सणाला नटावं पीठ देणाऱ्या जात्याचं गाण गळ्यात फुटावं. माय पुरव्याची जोडी काठा कुठा सावरते माय पुरव्याची जोडी काठा कुठा सावरते फाटलेल्या पदराला वाऱ्या संग आवरते फाटलेल्या पदराला वाऱ्या संग आवरते. जरी फाटका पदर नाही फाटके रे मन जरी फाटका पदर नाही फाटके रे मन नाही दागिन्यांची हौस कपाळाचं धन दुःख बोलावं झाडाला दुःख बोलावं मळ्याला दुःख बोलावं झाडाला दुःख बोलावं
गाणं लुटावं, पीठ देणाऱ्या जात्याचं गाणं गळ्यात फुटावं. प्रशांत ग्रामीण भागात असल्यामुळे गोडवर घेतल्याशिवाय चालत म्हणजे पाण्याच्या संदर्भात. पुढची कविता मी तुमच्या समोर ठेवतोय, अगदी नवीन लिहिलेली आहे. कदाचित सर्वसामान्यांचा अनुभव असेल किंवा काही असेल मग, परंतु जे वाटतं ते कवितेच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवणार आहे. आताच माझ्या एका दादानं अरुण मालवीची खूप सुंदर कविता म्हणली, विसरता येत नाही असे नसतेच काय. खरं तर ती चालीत इतकी सुंदर अरुण मालवी म्हणतात, मला त्यांच्यासाठी म्हणता येणार, पण एक अशी कन्सेप्ट आहे, विसरता येत नाही असे नसतेच काही, विसरता येत नाही असे नसतेच काही, मनाला सांगणारे नवे मिळतेच काही, चुकांना टाळताना किती केली हुशारी, चुकांना टाळताना किती केली हुशारी, समोर दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही, मनाला सांगणारे नवे मिळतेच काही. तर मी माझी कविता सादर करणार आहे. मला असा विश्वास, महाराष्ट्रातले 95% नवरे हे बायकोला विचारूनच बरेच निर्णय घेतात आणि 5% इथे उपस्थित आहेत. इथल्याबद्दल कसं काय बोलायचं असं आहे. 5% नवरे फक्त त्यांच्या मनाने निर्णय घेतात, पण 95% नवरे ते बायकोला विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेतात. किती ताकद आहे. मला असं की कवितेमध्ये बऱ्याच वेळा स्त्रियांचं दुखणं, स्त्रियांचं शोषण का पुरुषांचं होत नाही का? उंबरड्याच्या बाहेर यायलाच असतो, घरात आल्यावर काय होतं काही नाही, पण बऱ्याच गोष्टी त्याला इतक्या त्या खटकत जातात त्या संदर्भात. त्याच्या सर्वसामान्यांच्या जगण्यात काय आहे? आता अंबानीच्या त्या नीता अंबानीच्या वाढदिवसाला म्हणून हेलिकॉप्टर दिलं, त्याला परवडलं असेल, आम्ही काय सुद्धा देऊ शकत नाही. पण सर्वसामान्यांचं जगणं नक्की काय? त्या नवऱ्याच्या भावना 95% लोकांच्या भावना असं समजा. कविता की कुठला चंद्र कुठल्या चांदण्या, कुठला चंद्र कुठल्या चांदण्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या, कुठला चंद्र कुठल्या चांदण्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या, घराचा रिमोट तिच्याकडंच आमच्या कोणाला नुसते चिकटपट्ट्या, साला कढीपत्ता जरी आणायचा झाला तरी तिलाच विचारावे लागते, साधा कढीपत्ता जरी आणायचा झाला तरी तिलाच विचारावे लागते. वा बाहेर काही खात असेल घरात शिळे कालवणच पचवावे लागते, वा बाहेर काही खात असेल घरात शिळे कालवणच पचवावे लागते. मी म्हणून टिकले, मी म्हणून टिकले, दिवसातून एकदा तरी हे वाक्य घरात घुमतं. मी म्हणून टिकले, दिवसातून एकदा तरी हे वाक्य घरात घुमतं. गेली 4 दिवस माहेरला तेवढंच आमचं मन घरात रमतं, गेली 4 दिवस माहेरला तर तेवढंच आमचं मन घरात रमतं. सगळं नियोजन तिचं, सगळी काम पण तिचीच, सगळं नियोजन तिचं, सगळे काम पण तिची, आणि यासाठी वापरल्या जातात आमच्या हक्काच्या सुट्ट्या, नांगा चंद्र कुठल्या चांदण्या रोज मोजायला लागतात कुकरच्या शिट्ट्या. वर्षा 6 महिन्यात ठरलेला प्रश्न, वर्षा 6 महिन्यातनं ठरलेला प्रश्न, का मी तुम्हाला आवडतो? वर्षा 6 महिन्यातनं ठरलेला प्रश्न, का हो मी तुम्हाला आवडते? मी म्हणतो झालं गेलं जाऊ दे ना, कशाला विषय वाढवता? मी म्हणतो झालं गेलं जाऊ दे ना, कशाला विषय वाढवते? 3 रोज गॅसवर ठेवायचं आणि उतू जाऊन म्हणून आम्ही उभं राहायचं. 3 दुसरी कामं करायची, भांडी
दिनदूत गॅसवर ठेवायचं, उतू जाऊ नये म्हणा, आम्ही उभं राहायचं आणि 4 दिवस मेवणी जास्त बोलायचं नाही, लांबून पाहायचं. आणि 4 दिवस मेवणी तर जास्त बोलायचं नाही, लांबून पाहायचं. घरात तिचाच गोंधळ, तिचाच कारवा, घरात तिचाच गोंधळ, तिचाच कारवा, आमच्यावर आरोप. आम्ही म्हणे वटवट्या नानाच्या धरून कुठल्या चांदण्या रोज बोलायला लागतात कुकरच्या शिट्ट्या. अहो विठ्ठलापासून रुक्मिणी वेगळी राहिली, आपण ती झाडी पत्ती. विठ्ठलापासून रुक्मिणी वेगळी राहिली, मग आपण ती झाडगी पत्ती. उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, डोक्यावर नाचवायची वरातीची पत्ती. उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, डोक्यावर नाचवायची वरातीची बत्ती. रामदास स्वामी ग्रेट होते, खरंच रामदास स्वामी ग्रेट होते. सावधान म्हटलं की पळून गेले. खरंच रामदास स्वामी ग्रेट होते, सावधान म्हटलं की पळून गेले. आम्ही सर्वसामान्य लग्न म्हटलं की हुरळून आले. आम्ही सर्वसामान्य लग्न म्हटलं की हुरळून आले, आता हुरपळून निघाले. आता काय कांदाची रान लसूण सोडा, नाही तर खोबरं किसा. आता काय कांदाची रान लसूण सोडा, नाही तर खोबरं किसा. बघत बसा टीव्हीवरच्या नट्या, नांगला चंद्र मुक्त्या चालले. सगळ्या गोष्टी जरी तरी असल्या तरी 5% मनात बोलावं लागतं. पुढची कविता अशी होती की ती घरात आहे म्हणूनच रोज घर बोलत. ती घरात आहे म्हणूनच रोज घर बोलतं, तिच्यामुळेच तर तुळशीचं वृंदावन डोलतं. ती घरात आहे म्हणूनच रोज घर बोलतं, तिच्यामुळेच तर तुळशीचं वृंदावन डोलतं. ती आहे म्हणूनच घरात जपला जातो प्रेम जिव्हाळा, आपुलकीची नाती. ती आहे म्हणूनच जपली जातात आपुलकीची नाती, तिच्यामुळेच तर जळतात देवाऱ्यावरती वाती. आपण काय, आपणच आपले भोगायचे भोग. आपण काय करायचं, आपणच आपले भोगायचे भोग. समजायचं मागच्या जन्मीचा राहिला योराट्या, नांगला चंद्र कुठल्या चांदण्या. रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या, रोज लागतात. चौगुले सर अतिशय धन्यवाद. सुनील जोरसारखे आपले मित्र या ठिकाणी आले, कविता सादर केली. अतिशय सुंदर कविता आपल्या कथेच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी सादर केली. कवीच्या आवाजाच्या संदर्भात एक शेर आठवला. कवि की पत्नी कवि से बोली, कवि की पत्नी कवि से बोली, मैं तुम्हारे लिए जान दे दूंगी. कवि की पत्नी कवि से बोली, मैं तुम्हारे लिए जान दे दूंगी. अगर तूने कविता सुनाई तो मैं तुम्हारी जान दे दूंगा. यानंतर वैभव चव्हाण यांना मी निमंत्रित करतो, ते आपली एक सुंदरशी कविता या ठिकाणी सादर करावी. साखराचे सुपुत्र आहेत, मला टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. मी असा फार मोठा कवी नाही, पण एक मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडलेला असतो आणि तो एका ठिकाणी तिची वाट पाहत उभा राहिलेला असतो. त्याची ट्युशन मला गाणं द्यायचं होतं, तर त्यासाठी मी एक गाणं लिहिलं. तुझे देखून तेरा करम तेरे इंतजार में, तू चली आएगी सनम मेरे ख्याल में, किए वही हरकत जो तेरी इजाजत रे, मिलना हमें 100 दफा ऐसे ही क्या है. तुझे देखूं तेरा करम तेरे इंतजार में, तू चली आएगी सनम मेरे ख्याल में, तू ठहरी थी ज़मीं पे वहाँ आया हूँ मैं, उसकी बरकी धुल तुझसे जुड़ गया हूँ मैं. तू जाएगी जहाँ तेरे साथ साथ रे, मिलना हमें 100 दफा ऐसे ही क्या है. तुझे देखूं तेरा करम तेरे इंतजार में, तू चली आएगी सनम मेरे ख्याल में. यानंतर वैशाली शिंदे अक्षरमाला उपाध्यक्ष अमरावतीतून आले आहेत. त्यांनी आपली एक छानशी कविता आपल्यासमोर सादर करणार आहेत. त्यांना मी या मंचावर निमंत्रित करतो. आदरणीय वैशाली शिंदे, जोरात टाळ्या वाजवून मला मागून करायचं, तर जोरात टाळ्या वाजवायचे. कविता ऐकल्या तेव्हा मुक्त छंदातली कविता जरा वेगळी वाटते. आणि असो तो त्यांचा प्रकार, आमचा प्रकार. स्त्रीवर
या वचन आणि दाव्यांमध्ये, खूप काही बदलून जाईल या वचन आणि दाव्यांमध्ये. कितीतरी न सांगितलेली न बोललेली बंधनं जपून घेत आहेत स्त्रियांच्या जीवनाला. न बोललेली बंधनं जपून घेत आहेत स्त्रियांच्या जीवनाला. असंख्य निषेधाज्ञा, असंख्य निषेधाज्ञा लावलेल्या राहतात चतुर्दिशी. असंख्य निषेधाज्ञा लावलेल्या राहतात चतुर्दिशी. ताणल्या जातात भुवया तिच्या एका वक्तव्यावर, तिच्या पेहरावावरून केलेल्या अश्लील टीकाटिप्पणींना ऐकण्यासाठी. कित्येक जण असतात प्रतीक्षेत तिच्यावर धारदार आणि अंकुशीदार प्रश्न विचारण्यासाठी. एक कारागृहच असतो, एक कारागृहच असतो समाजाच्या अदृश्य सळांना आणि तिच्या निगराणीकरिता कित्येक अलिखित नियम, ज्यांची शब्दलिपी स्त्रियाच वाचू शकतात, ज्यांची शब्दलिपी स्त्रियाच वाचू शकतात. ही मौखिक बंधने प्रत्येक क्षणाला करून देतात तिला आभास आपल्या विखंडित व्यक्तित्वाचा, तथाकथित सशक्त आणि स्वतंत्र अस्तित्वाच्या अदृश्य अभिमानाचा. सत्य एवढेच, स्त्रियांच्या जीवनाला रूढी परंपरेच्या जोखड अजून तुटला कुठे नाही. स्त्रियांच्या जीवनाला रूढी परंपरेचा जोखड अजून तुटला कुठे आहे, अजून तुटला कुठे आहे. कळत तुझी आठवण घेतेच मनाचा ठाव, आठवतो मग मला आपल्या भातुकलीचा डाव. नकळत तुझी आठवण घेतेच मनाचा ठाव, आठवतो मला मग आपला भातुकलीचा डाव. साऱ्या जगा वेगळे राजा राणी, साऱ्या जगा वेगळे राजा राणी होतो आपण दोन्ही. रुसवा फुगा होता जरा पण सारे चारस पाणी, रुसवा फुगा होता जरा पण सारे चारस पाणी. मग असा का आला असावा क्षण तो दुराव्याचा, मग असा का आला असावा क्षण तो दुराव्याचा. सारीच स्वप्ने ढोंगली आता केवळ जागा राठवांचा, आता केवळ जागा राठवांचा. काय म्हणून बसलास आणि टाकाला हात लागला. अरे बापरे, माझ्या हातात एवढी मोठी गंमत म्हणून केलेली चूक होती. चूक काही म्हणणार नाही, मला वेळ मिळाला नाही ते पुन्हा पहिल्यासारखं करायला. आणि आमच्या ब्लॉकवाल्याने घेऊन ऑफिसवाले नाही करून तो ट्रेन उचलला होता. माझी फार मोठी तसगत झाली होती, माझी चूक झाली होती. त्या ऑफिस बॉयवर चिडण्याने अर्थ होता, स्वतःने चिडण्याचा अर्थ होता. आणि मी खूप सॉरी 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 करत फोनवर संपादकांची माफी मागत राहिलो. संपादक म्हणले, बाबारे तुझी ही चूक झाली याच्यासाठी नको सॉरी मागू, पुढची गोष्ट आहे. म्हटलं काय झालं? अरे या सगळ्या लोकांचे मला फोन येत आहे की आमच्या लग्नाबरोबरची भानगड तुम्हाला कशी समजली. त्यांना मी या मंचावर निमंत्रण देतो. त्यांनी आपली दोन कविता या ठिकाणी सादर कराव्या. कविता जोरात टाळ्यावर त्यांचं स्वागत करायचं आहे. या माणूसच्या योजनेमध्ये त्यांचा मोलाचा आस्वाद असतो, ते सगळं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. आजच्या या कविता आपल्या अतिशय गंभीरतेने वास्तवतेच्या कविता सादर करतात. परत एकदा त्यांना मी निमंत्रण करून कविता धन्यवाद. मला सादर करता येते सॉरी, तरी पण मी आता स्त्रीच्या अनेक व्याख्या केल्या त्यांनी. सहनशील, शालीन, आदर्श, पावन, देवी, शक्ती, सौंदर्य, संस्कृती इत्यादी. मी स्त्रीच, पण यापैकी काहीच नाही. मला सादर दुसरी, तू निसर्गाचा एक घटक माझ्यासारखा, मी त्याच निसर्गाची एक घटक तुझ्यासारखी. तरीही बालक होऊन चौकट आखून तू करतोस पहारा पूर्ण वेळ. सक्ती करतोस मन मारून खेळावं तुझ्या मान्यतेचे खेळ. मी पाऊल बाहेर टाकते जेव्हा जेव्हा, खेचून काढतोस माझी पावलं तेव्हा तेव्हा. तू भाग पाडतोस, अन्यथा मला धनुष्य छेडायचंच नव्हतं. विश्वास ठेव, शत्रू बनून तुला भिडायचंच नव्हतं. कारण मला मान्य आहे पूर्ण
ठिकाणी मला आलेलं सर फार आनंद झालाय. थंडीतून आलो आणि आलेल्या सगळ्यांनी माझं या ठिकाणी वर्षभर स्वागत केलं. जेव्हा सार्वजनिक वाचनालयाच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या लागला शुभेच्छा. सर मला एक या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझ्या 2 कविता सादर करणार आहे, पण त्याच्या अगोदर आम्ही साहित्यिक या नात्याने ज्यावेळेला एखाद्या व्यासपीठावर जातो त्यावेळेला कुसुमाग्रजांना वंदन केल्याशिवाय आम्हाला पुढचं काही आमचं मत आमचे विचार त्या ठिकाणी व्यक्त करता येत नाही. तर मी तुमची सर्वांच्या अगोदर दिलगिरी यासाठी व्यक्त करतो की पहिल्यांदा कुसुमाग्रजांची कणा कविता जी आहे ती मी आपल्या समोर अगोदर सादर करतो आणि त्यानंतर माझ्या 2 कविता आपल्या पुढे सादर करतो. कवितेचं नाव कणा. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कदमलेले कपडे होते केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून, गंगाबाई पाहुणे आणि गेली घरच्यात राहून, माहेरवाशी पोलिसांची 4 भिंतीत नाचली, मोकळे हाती जाई कशी बायको मात्र वाचली, सूर विजली भिंत खचली होते नव्हते सर्व गेले, सूर विजली भिंत खचली होते नव्हते सर्व गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये थोडे पाणीच ठेवले, कारभार दिला घेऊन संगे सर रडतो आहे चिखलगार काढतो आहे, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार करी मोडला नाही करा, पाठीवरती हात ठेवून साहित्याच्या क्षेत्रामध्ये मला मी भरपूर कविता आतापर्यंत लिहिल्या. त्याच्यामध्ये 2005 साली या वारवे तालुक्यामध्ये माझं शेवटचं गाव धनामुळे या माझ्या गावाला पूर आला आणि सगळा गाव माझा या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये अडकला. त्यावेळेला आपल्याला कबूलच करावं लागेल, निसर्ग आपल्या सर्वांचा राजा आहे, तोच आपला दाता आहे, तोच आपला त्राता आहे. कविता लिहिलेली निसर्ग. बघता बघता तो मुसळधार कोसळला गावगावचा बळीराजा धाय मोकळून रडला, बघता बघता तो मुसळधार कोसळला गावगावचा बळीराजा धाय मोकळून रडला, तो कधी बरसतच नाही, तो कधी बरसतच नाही तर त्याची काळजी कशाला, त्या रात्री तो झाला साऱ्यांना उठवायला, कष्टानं पेरलेलं बियाणं मातीच्या मातीत मरून गेलं, कष्टानं पेरलेलं बियाणं मातीच्या मातीत मरून गेलं, विचार करता करता डोळं पाण्याने भरून गेलं, मुखी जनावरं होती गोट्याला बोलवत होती आपल्याच धन्याला, मुखी जनावरं होती गोट्याला बोलवत होती आपल्याच धन्याला, पळता पळता पायात पाय अडकला आणि बिचारा पाण्यात अडकला, पळता पळता पायात पाय अडकला आणि बिचारा पाण्यात अडकला, सारे धावले त्याच्या मतीला, झाडी चाटवून वसाला तर गर्दी त्याच्या श्राद्धाला, वाटलं होतं मनाला पाणी नाही घराला लागायचं, वाटलं होतं मनाला पाणी नाही घराला लागायचा, आवाज फाटला टाका पुण्याला घालायचा, आवाज फाटला टाका पुण्याला घालायचा, निसर्ग अजून तरी मानवाला शिकवत आहे, क्षणाक्षणाला आपल्याच पायावर चुकवत आहे, आपल्याच पायावर चुकवत आहे. आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी सर, आणि मग आमचं अलीकडचं पोरग कसं झालेलं आहे की या कवितेच्या माध्यमातून मी आपल्या समोर उलगडत आहे. कवितेचं नाव मास्तर. साळत घरात आलं की हायालो करते, साळत घरात आलं की हायालो करते, तुम्ही सांगा मास्तर पोरग काय म्हणते. 2 कानात 2 डब्या न्याय विचारलं हे काय आड्या, 2 कानात 2 डब्या न्याय विचारलं हे काय आड्या, मलाच म्हणतोय टोमॅटो मिरची बाब्या, डोळं भरून बघाया टीव्ही मॅ घेतलाय, डोळं भरून बघाया टीव्ही मॅ घेतलाया, एकदा इकडं तर एकदा तिकडं असंच नाचतया, हिच्या देव म्हणतोय ते रेमिक्स असतया, तुम्ही सांगा मास्तर पोरग काय म्हणतंय. आज इथं तर उद्या तिथं, आज इथं तर उद्या तिथं गल्लीतल्या कुकुगत असंच हिंडतया, हिच्या देव म्हणतोय ते रोमिंग असतया, तुम्ही सांगा मास्तर पोरग काय म्हणतंय. उंचे लोक उंची पसंत म्हणत पुढीच तोंडात टाकते,
उंचे लोक उंची पसंत म्हणत पुढील तोंडात टाकते या मनगटावर बरेच धागे बांधते या विचारल्या म्हणते या ते फ्रेंडशिप असते या तुम्ही सांगा मास्तर पोरग काय म्हणते दिसत तेल्या गाडीवर कसे बी बसते दिसत तेल्या गाडीवर कसं बी बसते या नको त्याच्याकडेच बघून हसते या रट्ट मिळाल्यावर होड उभी व्हायला म्हणते या तुम्ही सांगा मास्तर पोरग काय म्हणते या तुम्ही सांगा मास्तर पोरग काय या ठिकाणी जर सवलत दिलेली आहे तर 4 वेळा मात्र टीका देखील आम्ही बऱ्याच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगत असतो सर जरा ती संधी मला मिळाली तर फार बरं होईल एक 2 आपल्याकडे सादर करतो आपल्याला माहिती आहे की तो तिच्यावर फार प्रेम करत असतो पण काहीतरी होतं आणि विचार त्याला सोडून जाते वाटलं होतं कपाला तडा जाणार नाही बशीला वाटलं होतं कपाला तडा जाणार नाही बशीला पण फसवून त्या बशीला कुणीतरी लावला बशीला पण फसवून त्या बशीला कुणीतरी लावला बशीला निसर्ग आपल्याला वेळोवेळी काहीतरी मागत आहे कष्ट हेच जीवनाचं तुमच्या माझ्या संचित आहे कष्ट हेच तुमच्या माझ्या जीवनाचं संचित आहे थोडा वेळ तरी थांबत होतो मागे वळून पाहतीस म्हणून थोडा वेळ तरी थांबत होतो मागे वळून पाहतीस म्हणून आजपासून बंद दररोज डोळे वटारतीस म्हणून दररोज डोळे वटारतीस म्हणून हे काय मला या ठिकाणी बोलण्याची आपण संधी दिली खूप या ठिकाणी फार आनंद झाला आणि अक्षर साहित्य संमेलन आपण जव्हार वाचनालय सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि हिंदीतला एक शेर सर आपल्या वाचनालयासाठी या ठिकाणी शेअर करतो लक्ष्य ओझल हो न पाए कदम मिलाकर चल लक्ष्य ओझल हो न पाए कदम मिलाकर चल दुनिया तेरे चमन चुमेगी आज नहीं तो कल दुनिया तेरे चमन चुमेगी आज नहीं तो कल आभाराचे फार कष्टाला का फुलाचे फार कष्टाला आभाराचे फार कष्टाला का फुलाचे फार कष्टाला एकमेकाच्या हृदयात राहू अशा कष्टाला सर्वांना